जास्त वाट बघावी लागली नाही, बोट आमची तयारच होती. तर मित्रांनो, आम्ही आमच्या डेस्टिनेशनला म्हणजे आमच्या बंगल्यावर पोहोचलेलो आहे. तुमची भांडणं टाकतो युट्यूबला. थांब नको रे बाबा, माझे आई बाप बघतील ना, लग्न लावून देणार नव्हतं. तुम्ही असेच भांडतात, लग्न नका करू. जागो, आता आम्हाला सांग आमचं पुढचं जेवणाचं काय आमचे प्लॅन पैसे आपले अर्थसंकल्पामध्ये किती उरले? कोळमळलाय. मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे पुलकेश झुरी. तर आज आम्ही आलो आहोत चर्चगेट स्टेशनला, कारण आज आम्ही निघालो आहे अलिबागच्या दिशेने. अलिबागला जाणार आहोत आज आम्ही. तर आज विशेष असं आहे की आमचा आज लग्नाचा 5वा वाढदिवस आहे. तर त्यासाठी आम्ही चर्चगेट स्टेशनवरून गेटवे ऑफ इंडियाहून आम्ही रोरोने किंवा जी काय भेटेल ती, आम्हाला अजून माहीत नाही त्याबद्दल, तर आम्ही जाऊन तिथे बघणार आहोत तिकीट कशी काय मिळते आहे, बोट कशी काय, कोणत्या डेकवरती आम्ही वरती जायचा प्रयत्न करणार आहोत आम्ही. बघूया. आता आम्ही गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेने चाललेलो आहोत. तिथून मग आम्ही अलिबागला जाण्यासाठी मांडवा येथे उतरून मग पुढे अलिबाग सिटीमध्ये कंटिन्यू करणार आहोत. तर बघत राहा ब्लॉग तुम्ही. भेटू. तर आम्ही आता गेटवे ऑफ इंडियाला पोचलेलो आहोत. आता इथून एंट्री केल्यानंतर समोर गेटवे ऑफ इंडियाच्या बाजूने त्या डेकवरती आम्हाला आमची बोट भेटेल. तिथून आम्ही मग मांडवाला जाणार. 9 लोक आहेत. 1530 रुपये एक पर पर्सन. तर आम्ही आमची तिकीट काढलेली आहे, म्हणजे साधारणतः 170 रुपये प्रत्येकी अशी तिकीट आहे. नॉन AC आहे. बघूया कसं काय आहे, कशी काय बोट आहे, आपल्याला बघायला मिळेल. पुढे बघत राहतो मी ब्लॉग. आम्ही आता आतमध्ये आलेलो आहोत गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरामध्ये. इथून आता आम्हाला बघायचं आहे की लाईन कुठे लागते बोटीची. सकाळचे 7 वाजलेले आहेत साधारणतः. गेटवे ऑफ इंडियाचा परिसर बघा किती मस्त वाटतं. इथे बाजूला ताज हॉटेल आहे. बघा किती मस्त दृश्य आहे. हर्षदा पुढे पळते आहे बोटमध्ये सीट पकडायला. तर बघूया, आपल्याला काय माहित नाही लाईन कुठून लागणार आहे ते. तर बघूया. साधारणतः 1 तास लागेल असं टायमिंग तिकीटवरती लिहिलं आहे की आपण मांडवापर्यंत पोचू आणि तिकडूनच कंटिन्यू आपल्याला फ्री बस असं लिहिलं आहे. त्याच्यात फ्री बस अलिबाग सिटीपर्यंत आहे. बघूया. आहे बघा, इथून लाईन लागलेली आहे. साधारणतः बोट आलेली आहे असं वाटतंय. बघूया. तर ही बघा, जास्त वाट बघावी लागली नाही, बोट आमची तयारच होती. बघूया आता आम्ही जाऊन बसणार आहोत. जागा कुठे भेटते बघूया आपण. तिकडे लाइफ जैकेट पहनना।
रस्त्याला पोहायला येत नाही म्हणून ती घालते लाईफ जॅकेट. डुबली तर तिथं घालून पण डुबतील असं वाटतं घालून. बाजूला बोट, भरपूर बोट लावलेले आहेत. हे बघ मस्त मस्त सीट मिळाली आम्हाला. नुसतं पळत पळत आलं ना, निघाली आता बोट. शांत वाटतं. स्टँड कधी आले? तर आता आम्ही मांडवा जेटीला पोचलेलो आहोत. छान होती बोट ना? 1 तास 10 मिनिटं लागले बरोबर. पण हलतंय. ती बोट येते स्पीडवाली. इथे लहान बाबूला घेऊन जातात तुम्ही त्याच्यात. म्हणजे प्रायव्हेट केले वाटतं. ते स्टेशन आहे वाटतं. और लगेगा आली बाजू. चलो बस में जाने से जल्दी चलो आगे. तर आता आम्ही मांडवा जेट्टीवर आलो आहे. बघा कसा मस्त व्ह्यू आहे. आणि आता इकडूनच आम्हाला ह्याच फेअरमध्ये आम्हाला बस मिळणार आहे, ती आम्हाला अलिबाग सिटीमध्ये पोहोचवणार आहे. चला तर मग बघूया कसं आहे प्रवास. पुढे जाऊन आम्हाला अजून आमचे मित्रपरिवार जे बाय कार गेले आहेत ते आम्हाला पुढे तिथे भेटणार आहे. आम्हाला ते लोक सिटीतून पिकअप करणार आहे. मग आम्ही जे तिकडे विला बुक केलं आहे, जिकडे आम्ही राहणार आहोत तिकडे आम्ही एकत्र जाणार आहोत. एवढं चालायचं आहे ना? त्यावेळी जास्त चालायचं. तर आता आम्ही पोचलो आहोत अलिबाग सिटीमध्ये. बसमधून आम्ही इथपर्यंत आलो आहोत. आता पुढचा प्रवास, आता आमचे मागून येणारे मित्रपरिवार आहेत ते बाय कार येणार आहेत, तर त्यांच्यासोबत आम्ही आता जाणार आहोत मग आमच्या डेस्टिनेशनवरती. बघूया, ते अजून आले नाही तोवर आम्ही बघतोय काहीतरी नाश्ता करायसाठी. आणि एस टी डेपोच्या दिशेने आम्ही चाललो आहोत, म्हणजे लँडमार्क आम्हाला सांगायला बरा पडेल त्यांना. तर बघूया, आम्ही पुढे जातो आहे. भेटतायत आम्हाला, भेटल्यावर आम्ही त्यांना एकत्र जाऊ आम्ही. तर नमस्कार मंडळी, आता आम्ही अलिबाग एस टी डेपोवरून आता आमची मित्रमंडळी भेटलेली आहे. ते बाय कार ते लोक आले आणि आम्ही आलो जेट्टीने. तर आता पुढे आम्ही जाणार आहोत आमच्या डेस्टिनेशनला, म्हणजे आमच्या विलावरती, स्विमिंग पूलवरती. आता सगळ्या उड्या मारणार आहेत. चला तर मग बघूया काय मजा मस्ती होते ते.
तर मित्रांनो आम्ही आमच्या डेस्टिनेशनला म्हणजे आमच्या बंगल्यावर पोचलेलो आहे. विला घेतला आहे आम्ही. तर बघूया कसा आहे, आतून कसा आहे, किती स्पेशियस आहे बघूया. सुरुवातीला हा हॉल आहे. एक सोफा आहे, सोफा कम बेड पण आहे त्याच्यासोबत. टीव्ही नाही आहे. ते किचन आहे. शेगडी नाही आहे पण किचन बरं आहे. इकडे एक छोटासा रूम आहे. इकडे बाथरूम आहे. इकडे एक छोटासा रूम आहे आणि इकडे स्विमिंग पूल आहे. इथे वरती वर जायला अशा शिड्या आहेत. वरती पण दोन आहेत ना ग? एकच आहे? एकच रूम आहे नाही एकच आहे. हा, वरती एक रूम आहे. आमचा झुमर वरती आहे त्याला पेटवायला. हा आमचा एक रूम आहे. आम्ही जस्ट आले कपडे चेंज करायला. कपडे चेंज करताय आणि तुम्हाला बाल्कनी दाखवतो सगळ्यात भारी, माझी आवडते. इकडे मस्त हवेशीर असा व्ह्यू आहे. मस्त बाल्कनी आहे इथे आणि हा इथून आपला स्विमिंग पूल आहे. त्या आजूबाजूला सगळी झाडीच आहेत, प्लॉट आहेत. आजूबाजूला सगळे रिसॉर्टच आहेत. फॅनची वगैरे सगळी सोय केलेली आहे. गरमीचं काय आणि थंडावा आहे तसा घरामध्ये. बघा मस्त आहे, छान आहे. कोकण द्यायचं तर कोकण. हा मग कोण फूड बाजार आहे ते. जर कशी मान वाकडी कर त्या काकासाठी बघ कानातून पाणी आहे. माझ्या नाही येणार. काका सांग डिस्को वाला डिस्को. नागवाची वाडी. नागावची वाडी. नागवाची होतं ते. शूप कॅशिट बंद कर. मग तुला काय माझ्या कॅशिटचा प्रॉब्लेम? आवाज खरखर करतो. कानामध्ये पाणी गेले जास्त तुझ्या, ते माझ्यामुळे नाही. पण या तिघींच्या काका ओढमॅन आउट देना कटअप कर रे. हे तुम्ही तिघी जेवढ्या पाणी उडवत होता ना त्याच्यापेक्षा 10 पटीने जास्त मीच उडवत होतो तुमच्या तिघांना. त्या सगळ्यांच्या कानात पाणी तुझ्यामुळेच गेलंय. अखेरकार मला काय जिम बोलते, Gym. स्विमिंग आलीच नाही. नक्की काय केलं जात तू? आज ती शिकली पण तिला काय आलं. प्रगतीच नाही झाली माझी. उन्नती जरी कशी होईल मग. प्रगतीच नाही झाली. फोटो घ्या. ही सुरमई थाली, चिकन थाली. तुमची कुठली आहे? चिकनच आहे. चिकन हॅलो बाहेर
काय मला आमच्या दोघांचा एक फोटो काढेल. अरे बस काय हा आमचा अलिबागचा अर्नाळा बीच. नागाव बीच. अलिबागचा अर्नाळा. काय झालं तुम्ही रुसले? बढिया आहे. हे दोघ जण रुसलेत आता एकमेकांसोबत. आता यांचा काहीतरी मॅटर झालेला आहे. थोड्याच वेळात आम्ही रिव्हील करू. आपण भेटू थोड्या वेळात. हे दोघं यांची मजा खूप घेते. एक फोटो काढ चौघांचा मग संघाचा. चलो आपण भेटू थोड्या वेळात. बाय बाय, गुड नाईट. फोटो काढ. हे तुम्ही तू इथे मीच तो फोटोग्राफर जे यांचे फोटो काढतो नेहमी. यांना दुसरा कोण भेटत नाही. गिराईक मला पकडून आणतो. हा इथे बघ जागो, इथे बघ. खूप बघितलंस तिकडे. हा अरे बस ना, दुसरीकडे पण बघा ना. असा ना कुठेतरी मारून. चला बस झालं. काम असू दे. काम असू दे. जाऊया. ह्या फोनचं नाव सांगा, कोणता फोन आहे हा? S24. जे असा बघ. अरे मग कसा बसलो आता? कसा बसलो तरी असं राहिला तर तू फोटो काढ, मी रिलॅक्स मध्ये राहिलो. असं राहिलो तर एकदम ताण. अरे फोटो काढायचं तर एकदम पोज मध्ये राहा ना. माझ्या पोज मध्ये राहतं. अरे माया थोडं पटकन रे. पहिला बघा बाबा. नको था. कसलं काम आहे? हे वाळू काढतात वाटते. नाही, वाळूचं नाही, ते ब्रिज बनवायचं काम चालू आहे. बघ ना, छोटे डोंगरात चालले डायरेक्ट. बघ ना, इकडचं इकडचं काहीच दिसत नाही. इथे समोर बघ काय भारी व्ह्यू वाटते. तिकडे काय करतात ते लोक? असं वाटतं घोडबंदरला आलो. काळवाला काढ ना, इकडून ऊन येत त्यांना बघू दे ना जरा. तेव्हा काय कर पण कन्व्हेयर बेल्ट आहे ना तो. तो समोर ते बांधायचं कोळसा असेल तर असेल, ते पाणी कोळसा. हे कसं करतात? थांबवतात आणि शिप बांधतात. मधून ते कोळसा हे करत असते. डोंगर मस्त आहे रे. आहे, खूप आहे. पाण आहे ते, खूप आहे. भरपूर आहे. डोंट वरी. एवढं ब्रिज पाणी पण एवढं मोठा ब्रिज आहे. मस्त. थांब ना जरा. पण सगळे बोलले तर ठीक आहे. मी बोलले तर हे नाही येत आहे. सगळे बोलले काय? मग खरं जावा तुम्ही. नको येऊ जा. बरोबर पहिला उतरायचे. तुमची भांडणं टाकतो युट्यूबला. थांब. नको रे बाबा, माझे आई बाप बघतील ना, लग्न लावून देणार नव्हतं. तुम्ही असेच भांडतात. लग्न नका करू. हे त्यांना काय मी माहिती? आले थायलंडला. चलो गाईस. असं उतर. अरे उतर ना. पण माझी पाणी चप्पल बस. पिण्यासाठी मेनू बघ काय भारी आहे. स्वस्तात मस्त. चिकन बिकन बघा, आता मी मेन्यू बघेन. मी डिसाईड करेन इथे काय खायचं काय नाही. बघा. सांगा काय खातो. 10 मिनिटात परत ये. हा सांगितलं. मी काय बोलतो, आपण आता नाश्ता करू. तर आता कुठे जायचं आपल्याला? आता आपल्याला जायचं काशीद बीच. काशीद बीच. नीला सफेद रे. तर आज आमचा शेवटचा दिवस अलिबागचा. आम्ही आता निघालो आहे काशीद बीच साठी. मग तिथूनच आम्ही बीच फिरून आम्ही परतीच्या प्रवासाला जाणार. चार्जिंग मध्ये बघूया आपण काशीद बीचला कसं आहे. जाऊन आपण बघूया. ए स्माइल दे. आम्ही काशीद बीचला पोचलो. मस्त बीच आहे, एकदम व्हाईट सँड. आणि साधारणतः जेवढी गर्दी रविवारी असते तेवढी दिसत नाहीये. संध्याकाळी होईल कदाचित.
बघा किती मस्त वाटते. उचलून घे. काय काढायचं होता व्हिडिओ दाखवते तिकडून अरे ते असंच नाही डायरेक्ट उचलत दोन्ही पायाच्या खाली हात घाल. झालं. दिसतोय चांगलं. मला हिला घेते ह्याला घेते बरोबर उचल रे. व्हिडिओ मध्ये पण आलं. कोणते होते कपडे कालच आपण इकडे आले पाहिजे होते माहिती आहे दुपारचे. आतमध्ये पाणी गेलं आता. पटेल ताव मारलेला आहे. ताव मारलेला आहे. मी पण मारलाय. आम्ही वाट बघतोय. आम्ही आणि ह्यांची वाट बघतोय. घे तुला दिला घे. हे घे घे बॉक्स दिला तुला. ये मेरा, ये मैंने पूरा ले लिया है. इसमें बटर स्कॉच है. जा मग घरी चल. इसका पेमेंट कवाली साहब करेंगे. ये देखो. कवाली मैं साहब करेगा लेकिन अगले कवाली साल साहब आपका क्या अगले कहना साल है? आऊंगा तो करूंगा. अगले साल, इस साल में मोदी सरकार. आऊंगा तो. हा ये दो देना आणि तुला काय काय ते? पाहिजे हे फर्स्ट हे बघ पत्ती. बटरस्कॉच आणि आपण काय बोलतो बोल की लवकर. मी बोललो आपण मँगो खाऊ. मँगो घे. हा मग खा चल फोड पटकन. तू तर घे मँगो. तू मँगो घे नाही ना. आखी नाही खाणार. बटर स्कॉच किधर है? अरे इसका रह गया. बटर स्कॉच जो लिए ला. लादी परत काय घ्या. हे असं काय हे कोण अक्का वेगळा झालाय. काय बोलतो हे बघ स्कॅम हो गया असं के साथ. इथे पण तेच झालंय. वितळला काय तो. स्कैम वाला है और ये देखो यहाँ से चूहा निकला है. चुहा. कॉकरोच छोटा है. ये दोनों कितना हुआ 45.90 हमारे ग्रुप के स्पॉन्सर स्पॉन्सर देखते हैं कितना पैसा है. उसका बजट हिल गया है. पैसा कितना है देखते हैं. पैसा ढूंढ रही है. 5 रुपया मिल रहा नहीं है. 5 रुपया नहीं मिल रहा है. साला पैसा किधर जा रहा है? पैसा खत्म हो चिल्लर गया. ढूंढ रही चिल्लर. चावी दे मित्रांनो. दाखव काय आहे? खायलाच नाही काय ह्यांचं आईस्क्रीम. जागो आता आम्हाला सांग आमचं पुढचं जेवणाचं काय आहे. आमचे प्लॅन पैसे आपले अर्थसंकल्पामध्ये किती उरले आहेत. उडाते जाओ उडाते जाओ मिळलाय. उडाते जाओ बहुत पैसा आहे. पैसे कमी नाही. उडाते जाओ. काय खायचं खायला पण नाही. अशा प्रकारे हे बघ 2-2 खाते. ये पाठचा बंद कर रे डिकी. हर्षूने हिला ठेवलंय एक आईस्क्रीम पकडायला. इकडे दाखव ना मर्सिडीज आपली. ही आम्ही मर्सिडीजची बस आणलेली आहे. तुम्हाला दाखवतो अशा प्रकारे. या कवालीने विकत घेतलाय ही मर्सिडीज बस. याने घेतलंय ती विकत. समुद्राचा पाणी भरून आणलेला. तोच पियत लावलाय कारण की याला नेहमी खारट आवडतं. हा खारट. कारण की आमच्या डेंटिस्टने सांगितलं की आपके टूथब्रश में नमक है तो हमने बोला हम पाणी में नमक है. अंदर का पाणी आम्हाला खारा है. खारट आवडते कारण की आम्ही आहे तुरट. काय तुरट आहे तू?
मग काय कसलं आवडतं तुला? आपण आईस्क्रीम पण तुला काय झालंय, तू कशाला सारखी सारखी मला येते असं त्या महाराणीचा चष्मा लावून? अरे मला असं वाटतं की आपण कमी पैसे दिले होते म्हणून मी कमी दिले की जास्त दिले? कमी असं वाटलं तेवढ्याला 125 का रुपये झाले. हे कितीला होतं? ही पूर्ण 35, द्या. 35, 70 चांगली आहे का? आणि हे कितीला होतं? हो बरोबर अशा प्रकारे मी 100ची ही पूर्ण घेतो. पकड जरा पाणी हे आखी घे सगळं मग खुश होऊन जाईल. मी नव्हतं घेतलं पहिलाच पहिले मला 300 पण नको, 270 मी चांगले आहे ते. दादा अय दादा, माझ्या 250ची खरेदी आहे, मला फक्त 270 दे, 20 रुपये दे मला फक्त, बस. दोन्ही पण देते. तरी करा काय तुला पण देऊ ना, तो मी भरलं तिला वाटो. तुला घे बोंबीला काय माझ्या पण नाही एवढे कोण नाही, बोनी केली मी देते 270. 250ची खरेदी आहे, आज गणपती उभा खोटं नाही सांगा. जवळा घेतला हे घे, थांबा थांबा मला जरा हे घे बोंबी. कितीला? अरे देव, घे. हे नको, अरे देव. इज्जत जाई घे. जाऊ दे, ठीक आहे. 250 जाऊन देणार पण नाही, काय करशील? काय बोनी झाली मग तुझी. नाही, जाऊ दे ना. कपडे चेंज एवढं ढगाळ घातलंय. गरमी झाली जरा मस्त घेऊ जा जवळ दे. एवढं दिले आहे. आणि बोंबील पण आहे. बोंबील पण दिले. बोंबील नको जवळ बोंबील आहे याच्यात. बोंबील 340 बाण देणार पण नाही मला. तेवढे बोंबील बघ ना किती दिले ते. तुम्ही 300 दिले, हा मी तुला 270 दिले. वागते वागते सोडे देऊ का? सोडे 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 बटरस्कॉच आ गया है, हो गया कागज निकाल के खाने का. चलो मैंने आखा निकाला नहीं, गंदा हो जाएगा हाथ. हाँ अच्छा टेस्ट. चलो अभी हम लोग जा रहे हैं मुरुड जंजीरा. ए खा ना मला खूप मजा येईल. 5 दिवस अरे आठवडा आहे आपलाच आहे. काय करूया, बोटीत बाईक टाकूया, हा तिकडनं डायरेक्ट इकडे, हा मग इकडे आल्यावर मग इकडे bike उसाट वर बोट करायचा. घेऊया. हा इकडे आल्यावर बाईक वर बोट घेऊया. हा, बाईक वर बोट घेऊया, नुसता उसाट. दिसणारा छान आहे, फक्त पाण्यात गेल्यावरती येऊ वाटतं. मुरुड आलेला आहे. पण ते जरा पुढे घेऊ शकता का कॅमेरा तुम्ही? ते फक्त गाडीच आतलं दिसतंय, बाहेरचं दिसू द्या. बाहेर काढा, फार बाहेर काढा. इकडे कोंबड्या आहे, कुत्रे आहे. आणि काय दिस इज सिनेरियो यहाँ का. और क्या है ये? इकडे फक्त बोटी आहेत. आता आम्ही बोट पण घेणार आहे. राम जय राम जय बोट घेणार आहे इकडे भाड्यानी. भाड्या चांगली. आणि बोंबला घरी घेऊन जाणार आहे. पण आपला कोणत्या ह्याच्यात आलोय आपण आता? ग्रामपंचायत एकदरे, एक दरा एकदरा. So, मस्त. इकडे कोंबड्या आहेत, पण आपण त्यांना कोंबड्यात बांधी रे कोंबडीवाडे नाही करू शकत. हे आपले दुर्दैव जवळ.
परतीच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत. पुन्हा आम्ही आलेलो आहोत मांडवा जेटीवरती. तर ते आम्ही पुन्हा कुठली पुन्हा चर्चगेट गेट ऑफ इंडियापाशी जाऊन थांबणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास मला काय मला एक्स्ट्रा मम्मी चुकी मच्छी दे वर बोलते काय चष्मा लोकांना हवा चाललाय ना मी म्हणते टाटा वागत